हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट। तर आपण आज ICDSच्या एक्झामचा कट ऑफ किती असू शकतो याबद्दल बोलणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की ICDSची एक्झाम आणि माझ्या चॅनलचं एक वेगळंच नातं आहे, कारण मी जी टेक्निकलसाठीची जी सिरीज सुरू केली होती त्या माध्यमातून बऱ्याचशा मुली मला यूट्यूबद्वारे ज्या आहेत त्या जोडल्या गेल्या माझ्या चॅनलशी। त्यानंतर त्याच मुली ज्या आहेत त्या टेलिग्रामद्वारे देखील माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्या। बऱ्याचशा मैत्रिणींनी त्यावेळेस मला सपोर्ट केला होता आणि त्या आज देखील टेलिग्रामद्वारे माझ्या संपर्कात आहे। तर आपण ICDSचा अंदाजित कट ऑफ किती असू शकतो याबद्दल बोलणार आहे आज। तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबरच्या आसपास आपण जे ती हे भरलं होतं, आपले फॉर्म जे ते भरले होते। त्यानंतर आपले हॉल तिकीट्स 7 फेब्रुवारीला जे ते रिलीज करण्यात आले होते आणि एक्झाम जी ती 14 फेब्रुवारी ती 2 मार्चच्या दरम्यान जी ती ही एक्झाम झाली होती। त्यानंतर 2 मार्चच्या नंतर पुढच्या 8 दिवसातच आपली फर्स्ट रिस्पॉन्स शीट देखील रिलीज झाली होती आणि त्यानुसार तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीटनुसार तुमचे मार्क काढले असतील अशी आशा आहे। तर आपल्याला माहिती आहे की 102 जागांसाठी जे ही भरती जी ती राबवण्यात आली होती आणि त्यामध्ये 88,768 इतके जे ते फॉर्म आले होते। परंतु जर आपण बघितलं तर 88,768 एवढ्या लोकांनी तर एक्झाम जी ती दिलेली नसेल, कारण TCSच्या बाकीच्या एक्झाममध्ये देखील जवळजवळ 70% मुलं, जर 100% लोकांनी फॉर्म भरले तर जवळजवळ 70 ते 75% लोक जे ते एक्झाम देतात। आणि बरेचसे लोक असे असतात की ज्यांनी फॉर्म भरलेला असतो परंतु काही अडचणी आल्यामुळे किंवा काही कारणास्तव ते जे ते एक्झाम देत नाही। तर यामध्ये देखील बऱ्याचशा अशा चर्चा आहे की ही एक्झाम खूप लोकांनी दिलेली नाही आहे, कारण तुम्ही जर नोटीस केलं असेल तर ही एक्झाम जी होती ICDSची यामध्ये मुलींचे सेंटर खूप जास्त दूर आले होते, बऱ्याच मुलींचे सेंटर दूर आले होते। बऱ्याच लोकांचं असं देखील झालं होतं की या दरम्यानच महिला आणि बालविकासच्या देखील एक्झाम होत्या, तर महिला बालविकासची एक्झाम चे देखील सेंटर खूप दूर आले होते, त्यामुळे देखील बऱ्याचशा मुलींनी ही एक्झाम जी ती दिली नव्हती। तर तरी पण असा एक अंदाज आहे की 55,000 ते 50,000च्या आसपास मुलींनी ही एक्झाम जी ती दिलेली असणार आहे। तर यामध्ये पात्र कोण असणार आहे, तर 90पेक्षा जास्त मार्क्स ज्या मुलींना आहे त्या सगळ्या मुली ज्या आहेत तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी पात्र ज्या आहेत त्या असू शकतात, ज्यांना 90पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्या मुली। आणि बऱ्याच लोकांचं जर असं झालं असेल की फर्स्ट रिस्पॉन्स शीटनी तुम्हाला 85च्या आसपास मार्क्स आहेत किंवा 80च्या आसपास मार्क्स आहेत, परंतु जर सेकंड रिस्पॉन्स शीटनुसार जर काही एक क्वेश्चन कॅन्सल वगैरे झाले तर त्यानुसार तुमचे जर 90च्या पुढे मार्क्स गेले तर तुम्ही सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट बघा आणखी। त्यानंतर अजून नॉर्मलायझेशन देखील व्हायचं आहे, नॉर्मलायझेशन ने देखील जे लोक 90च्या पुढे असतील ते यासाठी पात्र असतील। त्यानंतर कट ऑफ, आणि मी ब्रॅकेटमध्ये टाकले की हा एक प्राथमिक अंदाज आहे की एवढा तुमचा रॉ स्कोअर असेल तर तुमचे जास्त चान्सेस आहे की तुम्ही जे ते सिलेक्ट व्हाल। तर ओपनचं जे ते 150 ते 140च्या आसपास जे ते कट ऑफ असू शकतं। त्यानंतर OBCसाठी 140 ते 135, SCसाठी 135 ते 130 आणि ST कॅटेगरीसाठी जे ते 130 ते 120 हे जे ते कट ऑफ असू शकतं। परंतु हे काही फायनल कट ऑफ नाही आहे, कारण आणखी सेकंड रिस्पॉन्स शीट देखील यायची आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर देखील सगळ्यात मोठा गेम चेंजर जे आहेत ते नॉर्मलायझेशननी काहीही होऊ शकतं, किती प्रमाणात नॉर्मलायझेशन होतं त्यावरती पण गोष्टी डिपेंड असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे TCSनी ही पहिलीच एक्झाम होती ज्याला TCSनी म्हणजे उद्या एक्झाम आणि आज TCSनी आज किंवा एक दिवस आधी मेल पाठवले होते TCSनी की 0.5ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यामुळे एक निगेटिव्ह मार्किंगचा देखील एक प्रभाव पडू शकतो की यापेक्षा देखील तुम्हाला 10 मार्क्सनी कट ऑफ जे ते खाली गेलेलं दिसू शकतं, कारण निगेटिव्ह मार्किंग ही जी ती ज्या सरळ सेवा होत्या आपण आधी दिलेल्या त्याला कुठेही निगेटिव्ह मार्किंग नव्हती, परंतु ही पहिलीच एक्झाम होती TCSची जेव्हा 0.5चं निगेटिव्ह मार्किंग जे ते इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। मग या एक्झामनंतरच ज्या TCSनी एक्झाम घेतल्या समाज कल्याणची वगैरे असेल, मग त्या सगळ्या एक्झामला जे ते 0.5ची निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती कंटिन्यू करण्यात आलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।